सरकारनं कांदा खरेदीचा दर वाढवलेला आहे। कांदा खरेदीचा दर 15 रुपये 80 पैशांवरून आता 16 रुपये 50 पैसे इतका प्रति किलो करण्यात आलेला आहे। बफर साठा योजनेअंतर्गत नवे दर आजपासून लागू होणार आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा हा प्रयत्न। शेतकऱ्यांची 30 रुपये प्रति किलो खरेदी दराची मात्र मागणी आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेमका या संदर्भात काय भावना व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कांदा उत्पादकांना अधिक चांगला परतावा मिळावा यासाठी केंद्रानं बफर स्टॉक योजनेअंतर्गत कांदा खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार कांदा खरेदी दरात प्रति किलो 70 पैशांची वाढ केली आहे। त्यामुळे आजपासून सरकार 16 रुपये 50 पैसे दरानं कांदा खरेदी करणार आहे। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो 30 रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत। तर या संदर्भात जाऊया अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे। सुदर्शन, एकीकडे सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे 70 पैशांची वाढ करून, पण दुसरीकडे मात्र 30 रुपये किलो दरानं हा कांदा खरेदी केला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। हो, अगदी खरं आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेड एनसीसीएफ असेल यांच्याकडनं जो शासकीय कांदा खरेदीचा दर आहे त्यात आज 13 जूनपासून वाढ करण्यात आलेली आहे। हा दर आता साधारण 16 रुपये 50 पैसे प्रति किलो म्हणजे 1650 रुपये प्रति क्विंटल असा ठेवण्यात आलेला आहे। पूर्वी हा दर जो सुरुवातीला होता 12 रुपये 35 पैसे प्रति किलो म्हणजे 1235 रुपये होता प्रति क्विंटलला। त्यानंतर 1580 म्हणजे 15 रुपये 80 पैसे म्हणजे 1580 रुपये प्रति क्विंटल हा दर ठेवण्यात आला होता। मात्र जो आत्ता दर ठेवण्यात आलेला आहे 1650 म्हणजे 16 रुपये 50 पैसे प्रति किलो, परंतु हा दर जो आहे शेतकऱ्यांना परवडणारा नाही असं कांदा उत्पादक संघटनेचं म्हणणं आहे। कारण की एकरी जो कांदा उत्पादनाचा जो खर्च आहे तो साधारणतः 2200 रुपये प्रति क्विंटलला हा खर्च येतो, म्हणजे 22 रुपये प्रति किलोला हा कांदा उत्पन्नाचा खर्च होतो आणि शासनाकडून जो खरेदीचा दर ठेवण्यात आलाय तो 16 रुपये 50 पैसे। हा म्हणजे उत्पादन खर्च आणि कांदा विक्रीमध्ये खूप मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नाहीये। त्यातच नाशिकच्या ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत, लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, चांदवड असेल आणि येवला असेल, या ठिकाणी अद्यापही शासनाच्या स्तरावरून किंवा नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून कुठलीही कांदा खरेदी अद्याप सुरू झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। 2 दिवसापूर्वी लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो दर होता, सरासरी व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करणार होता, तो जवळजवळ चांगल्या प्रतीचा कांदा 2200 रुपये प्रति क्विंटल खरेदी करण्यात आला। म्हणजे शासकीय दरापेक्षा कुठेतरी जास्त दराने हा व्यापाऱ्यांकडून आता कांदा खरेदी करण्यात येतो आणि शासनाचा जो दर आहे आता ठेवण्यात आलेला आहे 16 रुपये 50 पैसे प्रति किलो म्हणजे 1650 रुपये प्रति क्विंटल, हा कुठेतरी आम्हाला परवडणारा नाही। त्यातही जो दर आहे त्यामध्ये ग्रेडिंग केली जाते आणि ग्रेडिंग नुसार हा दर ठरवला जातो। चांगल्या प्रतीच्याच कांद्याला नाफेड एनसीसीएफ कडून हा दर दिला जातो। त्यामुळे हा जो दर ठेवण्यात आलाय हा शासनाला, शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारा नाही। त्यामुळे भविष्यात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। अगदी, त्यामुळे सरकारनं जरी दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी मात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही आणि शेतकऱ्यांचा रोष कायम आहे। त्यामुळे या संदर्भात आता काय नेमकी पावलं उचलली जातात सरकारकडून हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।